जय महाराष्ट्र मित्रांनो, आपलं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये निफ्टी 50 सेन्सेक्स आणि बँक निफ्टी याच्याबद्दल याच्या ॲनालिसिस करणार आहे. उद्यासाठी ट्रेड प्लॅन करणार आहे. तर सुरुवात करूया निफ्टी 50पासून. आपण फर्स्ट ऑफ ऑल डे कॅन्डलमध्ये बघूया की निफ्टी 50नं कोणती कॅन्डल बनवली आहे किंवा काय पोझिशनला आहे आता निफ्टी 50. हे बघा मित्रांनो, वरच्या लेवलला जे रेजिस्टन्स दिसतो आहे आपल्याला 24,350चा लेवल, आणि जी खालची लेवल आहे 24,130ची लेवल, जे कालचा हाय आणि लो आहे. आता इथे हा इम्पॉर्टंट का होतो आहे बघा, मार्केट गॅपअप झालं, हा गॅप पेंडिंग ठेवून वरती गेलं, ठीक आहे, आणि इथे रेजिस्टन्स घेऊन मार्केटने डोजी प्रकारचा काल कॅन्डल बनवला. आज गॅपअप ओपन झालं, कालच्या हायच्या लेवलला ओपन झालं आणि खाली पडलं, आणि खालून थोडी बाईंग आलेली आहे मार्केटमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ह्या लेवलला खालच्या लेवलला म्हणजे कोणत्या 24,135च्या लेवलला बायर्स आहेत ह्या मार्केटमध्ये. मग आपला ट्रेडिंगसाठी प्लॅन काय असणार आहे हे बघा मित्रांनो. हा जो गॅप दिसतोय तुम्हाला, हा जास्त दिवस राहणार नाही. हा फिल करण्यासाठी लवकरच मार्केट येणार, कारण असे मोठे गॅप मार्केट कधी ठेवत नाही मागं. ते फिल करून नंतर मग वरती जातं. मग आता प्लॅन काय असणार आहे आपला बघा, 50 मिनिटमध्ये सांगतो तुम्हाला प्लॅन आपला. जर मार्केटनं हा जो स्विंग आहे, कॉल साईडचा फर्स्ट प्लॅन सांगतो. जर 24,250ची लेवल जर क्रॉस करून प्राइस ॲक्शन बनवत असेल तर आपण कॉल साईडला एक एंट्री करणार आहे. आपलं फर्स्ट टार्गेट हे 24,350ची लेवल असणार आहे, म्हणजे 100 पॉईंटचं फर्स्ट टार्गेट. आणि दुसरं टार्गेट असणार आहे ते हे क्रॉस केल्यानंतर याच्यावरती न्यू हाय असणार आहे. मग 24,400 ते 24,450ची लेवलपर्यंत आपण थांबू शकता वरच्या साईडला, कॉल साईडला. पण जर समजा मार्केटने फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं किंवा थोड्या वेळ इथं वेट केलं आणि पुन्हा नंतर ब्रेक केलं खालच्या साईडला, 24,135ची लेवल ब्रेक केली, तर प्राइस ॲक्शन बघून आपण 30 ते 40 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवून आपण पुट साईडला एंट्री करणार आहे. हा गॅप फिल होण्यासाठी प्राइस ॲक्शनवरती ट्रेड करणार आहे. हा गॅप फिल होण्यासाठी फर्स्ट टार्गेट आपलं हे असेल. दुसरं टार्गेट जे असेल ते हा खालचा 23,850 किंवा 23,800च्या लेवलपर्यंत मार्केट येऊ शकतं, आणि नंतर इथून हा गॅप फिल करून वरती जाऊ शकतं जर मार्केटने ट्रेंड चेंज केला असेल. आणि जर मार्केटने ट्रेंड चेंज नसेल केला डे कॅन्डलमध्ये धावतो तुम्हाला मित्रांनो. आता मार्केटमध्ये बाईंग तर भरपूर आली, ह्या लेवलपासून मार्केटमध्ये बाईंग भरपूर आली. पण जर समजा ट्रेंड चेंज झाला असेल तर हा गॅप फिल करून मार्केट लगेच रिव्हर्स जाईल, आणि जर ट्रेंड नसेल चेंज झाला तर हा गॅप फील करून मार्केट खालच्या लेवलला होल्ड करेल, आणि परवादिसच्या मार्केटमध्ये आपल्याला अजून एक चांगली स्ट्रॉंग सेलिंग कॅन्डल आपल्याला बघण्यासाठी भेटेल. मग पण त्याच्या आधी ते मार्केट रिॲक्ट करते. ते 23,135च्या लेवलला बायर भरपूर आहेत, कारण काल बी बाईंग इथून झाली, ते होल्ड केलं, तर आज बी मार्केटने होल्ड केले. तर उद्या चान्सेस आहेत की हा गॅप फिल करायसाठी मार्केट येऊ शकतं. जर खालच्या लेवलला थांबलं मार्केट गॅप फिल करून, तर समजायचं कंटिन्यू हे सेलिंग करू शकतं, खालच्या लेवलपर्यंत अजून येऊ शकतं, किंवा ही लेवल पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी येऊ शकतं. कोणती? 23,260ची. आणि जर इथून रिव्हर्स गेलं, ह्या गॅप फिल करून रिव्हर्स गेलं मार्केट, तर समजायचं ट्रेंड चेंज झाला आहे, आपल्याला न्यू हाय बघण्यासाठी भेटेल, किंवा नेक्स्ट लेवल 25,200च्या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं नेक्स्ट वीकमध्ये. हा प्लॅन आपला असेल. आता बँक निफ्टीत बघूया. बँक निफ्टीत सिमिलर गॅपअप ओपन झालं आणि खाली पडलं, पण त्यांनी पूर्ण गॅप फिल केला नाही, हा गॅप पेंडिंगच आहे, आणि वरच्या लेवलला होल्ड करतो आहे मार्केट. मग आता ह्याच्यात 50 मिनिटमध्ये काय प्लॅन असणार आहे ते बघूया आपण आधी. तर मित्रांनो, जर मार्केटने 52,000ची लेवल 52,050ची लेवल जर ब्रेक केली खालच्या लेवल साईडला, तर हा स्विंग आणि हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट येऊ शकतं. तर मग आपण त्याच्यानुसार प्लॅन करणार आहे. 52,050ची लेवल क्रॉस केल्यानंतर आपला 50 पॉईंटचा एल असेल, आणि पुट साईडला एंट्री करणार आहे. जर समजा ही झाली पुट साईडची एंट्री, आणि 1:2 आपलं टार्गेट असणार आहे पुट साईडला. 1:2 ते 1:3 मॅक्सिमम आपण थांबू शकतो, कारण बायर्स खाली ॲक्टिवेट जास्त आहेत, रिव्हर्स लगेच मार्केट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1:3 पर्यंत तुम्ही थांबायचं आहे. जर समजा कॉल साईडला ब्रेक केला
तर हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट येणारच आहे. त्यामुळं कॉल साईडला पण आपण 1:2च टार्गेट ठेवणार आहे. प्राईज ॲक्शन बघून 52,290 म्हणजे 52,300ची लेवल ज्यावेळेस क्रॉस करेल मार्केट, त्यावेळेस आपण ट्रेड कॉल साईडला घेणार आहे. आणि फर्स्ट टार्गेट जे असणार आहे ते 52,580 व न्यू हाय 52,600 700-800पर्यंत तुम्ही थांबू शकता. हा न्यू लो हाय लावू शकतो आणि नंतर रिवर्स होऊ शकतं, कारण हा गॅप मार्केट ठेवू शकत नाही. फर्स्ट ट्राय करणार की हा गॅप फिल करण्यासाठी, मग याच्यानुसार आपला प्लॅन असणार आहे. इथे कॉल साईडला बी जास्त स्टॉप लॉस नाही ठेवणार आपण. 30 रुपयाचा स्टॉप लॉस मॅक्सिमम बँक निफ्टीत ठेवणार आहे. ठीक आहे. आता सेन्सेक्समध्ये बघूया आपण. सेन्सेक्समध्ये सिमिलर बघा, मार्केट गॅप अप ओपन झालं आणि खाली आलं आणि वरच्या लेवलला पण तरी पण होल्ड करतं आहे. त्यांनी पण हा गॅप फिल केलेला नाही, म्हणजे उद्या जास्त चान्सेस आहेत की तिन्ही कॅन्डल इंडेक्समध्ये हा गॅप फिल करण्याचे. मग आपला प्लॅन काय असेल? सिम्पल प्लॅन. 19,780च्या लेवलच्या खाली क्रॉस केलं मार्केटने तर प्राइस ॲक्शन बघून आपण ट्रेड करणार आहे हा गॅप फिल करण्यासाठी. हा गॅप फिल करण्यासाठी. आणि सेकंड टार्गेट असणार आहे याच्या खाली आपलं. ठीक आहे. मग आणि याच्यात एस एल आपण 60 ते 70 पॉईंटचा ठेवू शकतो, कारण सेन्सेक्समध्ये एस एल हा थोडा मोठा राहतो. त्याच्यानंतर आपलं जे कॉल साईडला 80,150ची लेवल जी आहे ती क्रॉस केल्यानंतर प्राइस ॲक्शन बघून आपण ट्रेड करणार आहे. न्यू हाय इथपर्यंत आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे 80,400ची लेवल. आणि 80,600 ते 80,800च्या लेवलपर्यंत तुम्ही सेकंड टार्गेट ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण इथून पण मार्केट खाली येऊ शकतं, कारण हा गॅप पेंडिंग ठेवू शकत नाही मार्केट. हा गॅप फिल करण्यासाठी येणार आहे मार्केट. त्यामुळं कॉल साईडला थोडं टार्गेट आता आपण कमी ठेवणार आहे सध्या. तर जोपर्यंत हा गॅप फिल होऊन मार्केटवरती जात नाही तोपर्यंत कॉल साईडला जास्त टार्गेट ठेवणार नाही, कारण कुठलाही रेजिस्टन्स पकडून मार्केट रिवर्स येऊ शकतं आणि हा गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतो मार्केट. तर हा व्हिडिओ इथेच थांबवूया मित्रांनो. तुम्हाला या व्हिडिओमधून काही इन्फॉर्मेशन भेटत असेल किंवा तुम्हाला माहिती भेटत असेल तर हा व्हिडिओ अवश्य तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्यांना शेअर मार्केटबद्दल माहिती घ्यायची आहे आणि ज्यांना शिकायचे आहे. व त्यांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा व तुम्हीही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.